नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रस्ट आणि एनजीओला जीएसटी भरावा लागतो की नाही भरावा लागत. ट्रस्टला एनजीओला जीएसटी ॲप्लिकेबल आहे की नाही. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. अनेक लोकांचे असे गोड गैरसमज आहे की ट्रस्टला जीएसटी लागत नाही, एनजीओला जीएसटी लागत नाही. परंतु एनजीओला सुद्धा जीएसटी भरावा लागतो. कुठल्या केसमध्ये भरावा लागत नाही, कुठल्या केसमध्ये भरावा लागतो, हे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट, आपण दोन पार्ट करू. एनजीओला जे काही इन्कम येतं त्याच्यावरती जीएसटी भरावा लागतो का, आणि दुसरी गोष्ट, एनजीओ जो काही खर्च करतो त्यावरती जीएसटी भरावा लागतो का. पहिलं जे आहे की एनजीओ जो काही खर्च करते, एनजीओला कुठलाही खर्च असेल तुमच्या ॲक्टिव्हिटीवरचा, त्या सर्वांवरती तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. तुम्हाला त्याच्यासाठी कुठलंही एक्झम्पशन नाही. तुम्ही ट्रस्टसाठी काही परचेस करा, कुठलाही खर्च करा, स्टेशनरी परचेस करा, बिल्डिंग बांधण्यासाठी सिमेंट परचेस करा, स्टील परचेस करा, या सर्वांना जीएसटी भरावा लागतो. तुम्ही म्हणाल की आमचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि आम्ही लोकांसाठी खर्च करतो, सेवा करतो, समाजाची सेवा करतो, तर आम्हाला का जीएसटी भरायचा. तर हे पूर्णतः चुकीचं आहे. तुम्हाला जो काही खर्च करावा लागतो, मग तो कुठलाही खर्च असो, त्याच्यावरती तुम्हाला खरेदीच्या बिलामध्ये जीएसटी भरणं गरजेचं आहे आणि भरावा लागतो. त्याला कुठलंही एक्झम्पशन नाही. ही झाली खर्च बाजू. दुसरी महत्त्वाची बाजू इन्कम. जे काही ट्रस्टचं इन्कम आहे त्यावरती जीएसटी भरावा लागतो का. पहिलं सर्वात महत्त्वाचं, सगळ्याच इन्कमला जीएसटी माफ आहे असं नाही. बऱ्यापैकी तुमच्या इन्कमला जीएसटी माफ आहे, परंतु सर्वच इन्कमला जीएसटी माफ नाही. पहिली सर्वात महत्त्वाची कंडिशन चॅरिटेबल ट्रस्टसाठी आहे, जर तुम्हाला जीएसटी एक्झम्पशन पाहिजे असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्सचं 12AB हे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. कुठल्याही तुमचा इन्कम 20 लाखाच्या वर जात असेल, मग तो टॅक्सेबल असो किंवा एक्झम्प्ट असो, तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. नीट लक्षात घ्यायचं आहे, जीएसटीचं लिमिट काढताना तुमचा टर्नओव्हर एक्झम्प्ट आहे की टॅक्सेबल आहे हे बघितलं जात नाही. दोघांची टोटल करून मग तुमचं जे काही लिमिट आहे ते ठरवलं जातं. आणि सर्व्हिसेससाठी जे काही लिमिट आहे ते 20 लाख रुपये आहे. 20 लाखाच्या वरती तुमचा इन्कम गेला तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही काही विक्री करत असाल, सेल करत असाल, तर विक्रीचा टर्नओव्हर किंवा सेल ऑफ गुड्सचा टर्नओव्हर जर 40 लाखाच्या वर गेला तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. आता जरी आपलं चॅरिटेबल ट्रस्ट आहे तरी जीएसटीमध्ये चॅरिटेबल ट्रस्टची एक सेपरेट डेफिनेशन, सेपरेट व्याख्या दिलेली आहे आणि त्या व्याख्येमध्ये सर्वच कव्हर होत नाही. खूप लिमिटेड गोष्टी आहेत त्या कव्हर होतात. आता जे काही चॅरिटेबल ट्रस्टचे उत्पन्न आहे ते जे काही कॉमन काही 5-6 इन्कम आहे त्यावरती जीएसटी लागतो का हे आपण बघू. पहिलं सर्वात महत्त्वाचं जे चॅरिटेबल ट्रस्टला उत्पन्न आहे ते डोनेशन. तुमचं काम बघून लोक तुम्हाला डोनेशन देतात, तर त्या डोनेशनला तुम्हाला जीएसटी भरण्याची गरज नाही. दुसरं उत्पन्न आहे CSR. CSR वरती माझा पूर्ण व्हिडिओ आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. CSR जर एखाद्या कंपनीने तुम्हाला दिला तर ते तुमचं इन्कम आहे, त्यावरती सुद्धा जीएसटी भरण्याची गरज नाही. तुमचं काही सरप्लस उत्पन्न आहे ते तुम्ही बँकेमध्ये FD केली, त्याच्यावरती व्याज मिळतंय, त्या व्याजावरती पण जीएसटी भरण्याची गरज नाही, ते एक्झम्प्ट आहे. आता ज्या एक्झम्प्ट नसणाऱ्या गोष्टी आहे ज्यावरती तुम्हाला जीएसटी भरायचा आहे त्या आपण बघू. तुमच्या ट्रस्टची एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती तुम्ही रेंटवर दिलेली आहे. ती प्रॉपर्टी जर तुमचा गाळा असेल, शॉप असेल, तर त्याचं महिन्याचं रेंट जर 10,000च्या वर गेलं तर तुम्हाला त्यावरती जीएसटी भरायचा आहे.
मग तुमचं 20 लाख क्रॉस हो किंवा न हो, तुमचं ट्रस्टची एखादा हॉल किंवा एखादं मंदिर आहे, तिथल्या मंदिरातला एखादा हॉल जर तुम्ही भाड्याने दिला आणि ते भाडं पर डे 10,000च्या वर असेल तर त्याला सुद्धा GST भरणं गरजेचं आहे. शॉपला 10,000 पर मंचावर, तुमचं काही हॉल असेल, सभामंडप असेल, त्याला 10,000 पर डेच्या वरती गेलं तर GST भरावा लागतो. तुमच्या ट्रस्टचे काही रूम्स आहे, खोल्या आहे, ज्या तुम्ही भाड्याने देता लोकांसाठी. अनेक मंदिराच्या बाजूला खोल्या बांधलेल्या आहे, भक्तनिवास बांधलेले आहे. त्या जर तुम्ही रेंटवर देत असाल आणि ते रेंट पर डे 1,000च्या वर गेलं तर तुम्हाला त्यावरती GST भरावा लागतो. असं रेंटवरती तुम्हाला काही एक्झम्पशन दिलेलं आहे, बेसिक लिमिट दिलेलं आहे, त्याच्यावरती गेलं तर तुम्हाला त्यावरती GST भरायचा आहे. आता हे झाले कॉमन इन्कम. ह्याच्या व्यतिरिक्त पण असे इन्कम असू शकतात. समजा तुमचं ट्रस्ट एखादं स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स घेत आहे, लोकांना ट्रेनिंग देत आहे, तर त्याची जी काही फी येते त्यावरती GST भरावा लागेल का? जर तुमचं ट्रस्ट NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे, त्याच्यामध्ये जर अप्रुव्हल असेल तर तुम्हाला त्यावरती GST भरावा लागत नाही. तुम्ही जे काही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस घेतात त्याला GST भरायची गरज नाही. केव्हा गरज नाही? NSDC कडे तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर. तुमच्या ट्रस्टचं NSDC कडे रजिस्ट्रेशन नसेल आणि तुम्ही जर काही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, ट्रेनिंग कोर्सेस घेत आहे तर तुम्हाला 20 लाखाच्या वर जर तुमचं रिसीट गेल्या तर तुम्हाला GST भरावा लागेल. तुमच्या एखादं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या ज्या रिसीट आहे, जे हॉस्पिटलचं इन्कम आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला GST भरायची गरज नाही. परंतु हॉस्पिटलसाठी किंवा हेल्थ केअर सर्व्हिसेससाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट याची एक सेपरेट व्याख्या दिलेली आहे GST मध्ये. त्या व्याख्येमध्ये तुमचं जे काही सर्व्हिसेस आहे ती बसणं आवश्यक आहे. हेल्थ केअर सर्व्हिसेसला तुम्हाला GST भरावा लागत नाही. तुमच्या ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, त्याला लागून मेडिकल आहे, त्या मेडिकलमध्ये तुम्ही औषधं विकता, काही जनरल गोष्टी विकता, तर त्याला सुद्धा GST भरावा लागतो. त्याला काही एक्झम्पशन नाही. नंतर अनेक ट्रस्ट आहे ते वधूवर मेळावे अरेंज करतात आणि वधूवर मेळावे अरेंज करताना वधू आणि वराकडनं जी काही रजिस्ट्रेशन फी घेतात त्याच्यावरती सुद्धा GST ॲप्लिकेबल आहे. डोनेशनचं आपण ऑलरेडी डिस्कस केलं. म्हणजे वधूवर मेळाव्यासाठी काही लोक डोनेशन देतात तर त्याला GST नाही. परंतु तुम्ही रजिस्ट्रेशन फी घेतली, समजा वधू आणि वर पुस्तिका काढताय तुम्ही, त्याची फी घेतली किंवा ज्या दिवशी वधूवर मेळावा आहे त्या दिवशी काही एंट्री फी घेतली तर त्याला सुद्धा GST भरावा लागतो. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, तुमची ट्रस्ट काही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन चालवते, शाळा चालवते, कॉलेज चालवते, तर त्याला सुद्धा तुम्हाला GST भरावा लागत नाही. तुम्ही जी काही फी कलेक्ट करता किंवा तुम्हाला जी काही शासनाची ग्रँट येते टीचरसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी, त्याला सुद्धा GST भरावा लागत नाही. कारण एज्युकेशन हे एक्झम्प्ट केलेलं आहे आणि ते एज्युकेशन फक्त जे काही सरकारी करिक्युलम आहे शासनाने ठरवून दिलेला, त्याच्याबद्दलच जर एज्युकेशन देत असाल तरच ते एक्झम्प्ट आहे. बाकीचे तुम्ही काही कोर्सेस घेत असाल तर ते आपण बघितलं ते स्किल डेव्हलपमेंटमध्ये मोडतं आणि NSDCचं जर रजिस्ट्रेशन नसेल तुमच्या इन्स्टिट्यूटला किंवा ट्रस्टला तर तुम्हाला त्यावरती GST भरावा लागतो. तर हे फार महत्त्वाचं आहे. काही गोष्टींना GST लागू होत नाही ते आपण डिस्कस केलं. ज्या गोष्टींना GST लागू होत आहे ते पण आपण डिस्कस केलं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं इन्कम 20 लाखाच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. जरी तुमच्या रिसीट काही एक्झम्प्ट आहे, कुठल्या एक्झम्प्ट कुठल्या टॅक्सेबल ते आपण बघितलं, परंतु GST रजिस्ट्रेशनसाठी तुमचा जो टर्नओव्हर पकडता 20 लाख रुपये, तो एक्झम्प्ट आणि टॅक्सेबल दोन्ही मिळून पकडता. तर हे लक्षात घ्यायचं आहे की रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे.
ज्यांचं इन्कम 20 लाखाच्या वर आहे, मग ते एक्झम्प्ट इन्कम असो किंवा टॅक्सेबल असो, त्यांनी GST रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. GST रजिस्ट्रेशन केलं नाही तर त्याला GST ॲक्टमध्ये पेनल्टी आहे. आणि एकदा GST रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर तुम्हाला तो GST आहे तो पर मंथ पे करायचा आहे. त्याचे रिटर्न हे तुम्हाला मंथली किंवा क्वार्टरली भरायचे आहे. तुमच्या रिसीट कशा आहे त्यावरती आहे, परंतु टॅक्सेसचं पेमेंट मंथली आहे, रिटर्न तुम्ही मंथली किंवा क्वार्टरली असे ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ट्रस्टला GST लागू होत नाही, हा एकदम चुकीचा आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि जे काय आपण डिस्कस केलं ते तुम्ही सर्वांनी ध्यानात घ्यायचं आहे आणि GST रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी NGO आणि चॅरिटेबल ट्रस्टसाठी छान छान माहिती माझ्या व्हिडिओ मार्फत टाकत आहे. तर सर्वांना विनंती आहे की माझा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटत असेल हे जर युजफुल व्हिडिओ आहे तर तुमच्या मित्रांना पाठवा किंवा तुमच्या काही चॅरिटेबल ट्रस्टचे काही ग्रुप असतील त्यामध्ये पाठवा. कारण हा अवेअरनेसचे सगळे व्हिडिओ आहे. लोकांचा अवेअरनेस वाढवणं आणि त्यांना ह्या सगळ्या इन्कम टॅक्स, GST किंवा CSR असेल याबद्दलची माहिती करून देणं हा उद्देश माझ्या व्हिडिओचा आहे. धन्यवाद.